तुमच्या आयुष्यात आहे का कसलं दुःख? नाही, आता नाहीये मला कसलं दुःख. मग एखादी इच्छा तरी असेल की, म्हणजे बाबा माझं लग्न होऊ दे, चांगला जोडीदार मिळू दे मला, असं काहीतरी असेल. म्हणजे दैत्यांसमोर काहीतरी इच्छा मांडायला, गारानं घालायला जात असाल ना? हाय का? आता एवढं नटून तटून साडी नेसून चाललाय, काहीतरी असेलच ना मनात तुमच्या. बोला की. ललिताईंना माझ्यावर आणि गोपाळजींवर संशय तर नाही ना आला? असं का विचारतायत या? आर्याताई, अहो बोला की, काय आहे तुमच्या मनात? हो, नाही ललिताई, काहीतरीच काय तुमचं. बघू ना, म्हणजे पार्टनर मिळेल तेव्हा मिळेल, असं काही ठरलं नाहीये ना की करायचंच आहे लग्न आणि संसार पाहिजे, नवरा. बघू. म्हणजे मूल नको आहे तुम्हाला? प्रत्येक बाईची इच्छा असते आपलं लग्न व्हावं, आपल्याला मूल व्हावं, संसार व्यवस्थित व्हावा. तुमची पण इच्छा असेल ना अशी काहीतरी, म्हणून विचारलं. हो, काय तुम्ही पण असं बघू ना, पुढच्या गोष्टी आहेत अजून ह्या, आणि आपण कशाला आत्ताच टेन्शन घेत बसायचं. चल, मी सहज चालले आहो. आमच्याकडे शहरात असं मिळत नाही ना मुंबईत. खोटं, किती खोटं बोलणार? माझ्या नवऱ्याबरोबर पळून चालली आहेस, त्याचं पाप पोटात वाढतंय तुझ्या, आणि मलाच फसवतेस? एवढं सोपं नाहीये लालीला फसवणं. माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये मी कुणालाच नाही येऊ देणार. तुम्ही इथे अचानक कशा आला? अहो काय सांगू, मला बरं वाटत नव्हतं म्हणून घरी आराम करत होते. आता थोडं बरं वाटायला लागलं, म्हटलं जाऊन यावं उत्सवात. काय आज दैत्य सगळी संकट घेऊन जाणार आहेत, म्हटलं आपलं पण संकट कायमचं संपवावं. तुम्हाला कसलं आलंय? संकट आहे का कसलं? हा, हेच आजारपणाचं. हो, काय सांगू, थोडं बरं वाटायला लागलं म्हणून आले बघा. आता परत मला बरं वाटेना झालंय. आता मी नाही जात, काय करते, घरी जाऊन आरामच करते. हो, तुम्ही जावा हां, आणि काळजी घ्या. रस्ता चुकला तर कुठं पोहोचाल सांगता यायचं नाही. रात्र वैराची आहे ना, काळजी घ्या. येते मी, तुम्ही घ्या काळजी. आर्या, हाच तरी तू माझ्याशी खोटं नव्हतं बोलायला पाहिजे.